वांद्रे सरकारी वसाहत पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी पूर्ण केल्याचं समजतंय। याआधी सांताक्रूज कलिना येथील ग्रंथालयाचा भूखंड इंडिया बुल्सला आंदण दिल्याप्रकरणी तसंच नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी भुजबळ काका पुतण्यांविरोधात आरोपपत्र दाखल झालंय। आता सुमारे 2900 कोटी रुपयांच्या सरकारी वसाहत पुनर्विकास प्रकरणी देखील ते अडचणीत आले। हे कंत्राट डीबी रियालिटी, काकडे इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि आकृती बिल्डर्स या बिल्डर्सना देताना भुजबळांनी लाच घेतल्याचा आरोप आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्या इतपत सत्कृतदर्शनी पुरावे मिळाल्याचं एसीबीतील वरिष्ठ सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं। नेमका हा घोटाळा काय आहे ते पाहूया। वांद्रे सरकारी वसाहत पुनर्विकासाचे 2900 कोटी रुपयांचं कंत्राट डीबी रियालिटी, काकडे इन्फ्रास्ट्रक्चर, आकृती बिल्डर्सला दिलं। अंधेरी कामगार नगर, चुनाभट्टी सरकारी वसाहती, घाटकोपर आरटीओ भूखंड विकासाचं काम आकृती बिल्डरला मिळालं। भुजबळ आणि कुटुंबियांशी संबंधित कंपन्यांना 34 कोटींची लाच दिल्याचा आरोप या प्रकरणी केला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून छगन, पंकज, समीर भुजबळांची चौकशी। लाचेच्या रकमेतून खारघरला हेक्स वर्ल्ड प्रकल्पासाठी भूखंड खरेदी केल्याचा आरोपही आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।